महत्व आहे शेती क्षेत्रात हे टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। मात्र ह्या मोदी सरकारने अमेरिकेच्या आणि ट्रम्पच्या नादी लागून आपल्या देशाच्या शेतकऱ्यांची पूर्णपणे वाट लावायचं ठरवलेलं आहे। अगोदरच देशांमधल्या ज्या कृषी निविष्ठा आहेत त्या शेतीमालाचे दर एकीकडे कमी होत आहे आणि एकीकडे निविष्ठा मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे। कदाचित बऱ्याच जणांना माहित नसेल, आता एक एप्रिल पासून परत खतांचे दर वाढले, रासायनिक खतांचे। म्हणजे एकीकडे रासायनिक खतांचे दर वाढवायचे, औषधांचे दर वाढवायचे, निविष्ठांचे दर वाढवायचे, एकीकडे महागाई वाढवायची आणि दुसरीकडे जी ट्रेड डील सारखी जी पद्धत आहे ती वापरून आपल्या देशातला शेतमाल फुकट कसा खाऊ घालायचा किंवा आपल्या देशातल्या लोकांना कसं मारायचं हे त्यांनी उत्कृष्टपणे ठरवलेलं आहे। मला असं वाटतं या ट्रेड डीलचा ज्या पद्धतीने आपण जे 3 काळे कायदे आणले होते भाजपने, त्याच्या विरुद्ध पंजाबच्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं, 700-800 लोक शहीद झाले, कित्येक महिने ते रस्त्यावर बसून त्यांनी अक्षरशः आंदोलन केलं। या प्रकारचं एखादं आंदोलन आपल्याला करावं लागण्याची शक्यता आहे आणि ती गरज आहे। कारण या देशातला जर शेतकरी वाचला तरच देश वाचेल। शेतकरी ह्या देशाचा कणा आहे, शेतकऱ्यांची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल असं माझं स्पष्ट मत आहे। या ट्रेड डीलचे आणि त्याच्या संभाव्य परिणामाचे धोके आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात यापुढे बघायला मिळतील। आता थोडी सुरुवात झाली आहे। आजही तुम्ही बघा कोणत्याही शेतीमालाचे जे दर आहे, सोयाबीन असो, मका असो, गहू असो, त्यांचे दर हे उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात आहे। सध्या कांद्याची परिस्थिती सुद्धा इतकी बिकट आहे की शेतकऱ्याला कांदा उत्पादन करायला सुद्धा परवडत नाही। इथं बरेचसे लोक शेतकरी आहेत, त्यांना जाण असेल की उत्पादन खर्च एवढा वाढल्यामुळं नक्की आपण काय करतोय आणि किती नफा मिळतोय शेतीमधून, हा खरा प्रश्न आहे आपल्या समोर। आणि या गंभीर प्रश्नाला जबाबदार आहे मोदी सरकार आणि त्यांची डील। मोदी सरकारने अमेरिकेसोबत या प्रकारचे डील का करावे याच्या सुद्धा पाठीमागे कारण आहे। कारण एप्स्टीन फाईल आहे। एप्स्टीन फाईलचे प्रकरण दाबण्यासाठी मोदी ट्रम्पच्या पुढे पाणी भरतोय, हे खरं कारण आहे। आणि हे सरकार, भारताचे पंतप्रधान जरी मोदी असते तर मला असं वाटतं ट्रम्पच पंतप्रधान आहे आपले। ट्रम्पच आपल्याला पैसे आपले, पण तरी आपल्याला तेल घ्यायची परमिशन ट्रम्प देतो। मग आपल्या पैशांचा काय उपयोग झाला? डील कशी करायची, कोणासोबत काय करायचं हे सगळं ट्रम्प ठरवतो। म्हणून हे अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या ह्या कठपुतली सरकारचा आपण जाहीर निषेध करतो। आणि भारतातल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाहीये, हा सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार। ज्यावेळेस शेतकरी अफेक्ट होईल त्यावेळेस देशामधला एकही घटक असा राहणार नाही की जो अफेक्ट होणार नाही। याचे परिणाम यायला थोडं वेळ लागेल। आता सुरुवातीला शेतकरी अफेक्टेड होईल, नंतर दुकानदार, कारखानदार अफेक्टेड होतील। या पद्धतीने पुढे हे सगळं प्रमाण वाढत जाईल आणि एक सामान्य जनता सुद्धा मोठ्या प्रमाणात यात अफेक्टेड होईल, ती सुद्धा याच्यातून सुटणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि या ट्रेड डीलचा आणि अमेरिकेचा आणि भारताची हे जे करार चालू आहे याचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे आणि या मोदी सरकारचा सुद्धा निषेध केला पाहिजे। धन्यवाद।